डॉक्टर श्रीमती मनीषा पाटील या सत्कार करतील माननीय नामदार डॉक्टर नीलमताई गोरे, उपसभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य मुंबई। मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावं। या पुढचा कार्यक्रम आपण लगेच सुरू करतोय। माननीय नीलमताई गोरे यांनी मुंबई विद्यापीठातून आयुर्वेदिक वैद्यकीय पदवी 1977 साली घेतली। ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्रात 10 वर्षे वैद्यकीय सराव केल्यानंतर त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी सामाजिक आणि महिलांच्या प्रश्नांवर अनेक लेखही लिहिले। यानंतर सन्मान करूया अश्विनी भिडे यांचा। अश्विनी भिडे भारतीय प्रशासन सेवा मुख्य सचिव मुख्यमंत्री कार्यालय IAS अधिकारी अश्विनी भिडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिव म्हणून काम पाहतात। राज्यातील अत्यंत कमी महिला अधिकाऱ्यांनी हे पद भूषवलं आहे आणि हे सर्वात प्रभावशाली पद म्हणून ओळखलं जातं। अश्विनी भिडे IAS ऑफिसर। यानंतर आपण सन्मान करणार आहोत डॉक्टर सिसिलिया कार्व्होलो यांचा। या MA इन PhD आहेत। या मराठी लेखिका आहेत। कार्व्होलो यांनी काव्याबरोबरच कथा, ललित लेख, बालवाङ्मय, संकलन, लोकसाहित्य अशा अनेक प्रकारात साहित्य लेखन केलंय। त्यांची बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहेत। यांना मुंबई विद्यापीठाचा आदर्श शिक्षिका हा पुरस्कार तर मिळालाच आहे, पण याच बरोबर 25 पेक्षा अधिक पुरस्कारांनी यांना सन्मानित केलं गेलंय। डॉक्टर सिसिलिया कार्व्होलो यांचा सन्मान करताय साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ। मीनाक्षी पाटील, सचिव साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ। धन्यवाद। आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। आणखीन एक सत्कार आपण करणार आहोत निवेदिका उत्तरा मोने यांचा। गेली 32 वर्षे या दूरदर्शन, आकाशवाणी आणि अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन आणि निवेदन करतायत उत्तरा मोने। या पुढच्या कार्यक्रमाची सगळी सूत्र उत्तरा मोने यांना मी सुपूर्द करते। धन्यवाद। हॅलो, नमस्कार। मराठी भाषा आणि स्त्री साहित्य हा विषय आहे आत्ताचा, आणि आपण साधारण ढोबळ मनाने पाहिलं तर मराठी भाषेच्या प्रवासामध्ये स्त्री साहित्याचा एक स्वतःचा असा एक वेगळा ठसा आहे। काही वेळेला असं म्हटलं जातं की सुरुवातीचं जे महिलांचं लेखन होतं ते कुठेतरी स्त्री केंद्री, कुठेतरी माझघरातल्या गप्पा, कुठेतरी त्यांच्या आयुष्यावर आधारित अशा प्रकारचं ते साहित्य होतं असं म्हटलं जायचं। पण अर्थात ती तेव्हाही विचारी होती, कारण अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम इतकं त्यांचं मोठेपण हे त्यावेळी सुद्धा म्हटलं गेलं होतं। किंवा अगदी वेदांपासून विचार केला तर गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा यांची नावं नेहमी घेतली जातात। पण काळ बदलला, बदलत्या काळानुसार स्त्री साहित्य जे बदलत गेलं ते कसे बदल झाले आणि या बदलामध्ये स्त्रीने स्वतःचा विचार कसा मांडला। एका दृष्टीने पहिल्या काळामधलं जे स्त्री साहित्य होतं ते बाईचं बाईपण
आणि ते बाई पण कधी कधी ते जपण्यामध्ये सुद्धा काही वेळा खर्ची पडलं साहित्य असंही म्हणायला हरकत नाही. पण हे बाई पण समोर आणत असताना जेव्हा आपण म्हणतो की 2000 काळ आणि 2000च्या नंतरचा टप्पा असा जर आपण बघितला तर समाजात जे बदल झाले, जे सामाजिकरण झालं, एका पद्धतीने जागतिकीकरणाचा एक रेटा आला आणि मग त्याचे सुद्धा पडसाद कुठेतरी साहित्यावर उमटायला लागले आणि त्यामुळे साहित्यामध्ये जे बदल घडले ते बदल आज या तिघींच्या माध्यमातनं खरं तर आपण उलगडणार आहोत. मी सुरुवात अश्विनीताईंपासून करते की एका दृष्टीने आपण म्हणतो की बदल झाले, काळ बदलला, पण या सगळ्या बदलत्या काळामध्ये मराठी साहित्याची जी एक परंपरा आहे, ती परंपरा पाहता ही बदलत गेलेली जी भाषा आहे ती तुम्हाला स्वतःला कशी जाणवते? साहित्य जे असतं तो एक काळाच्या तटांमधून वाहणारा शेवटी एक लेखनाचा एक प्रवाह असतो आणि हा प्रवाह असा स्वतंत्र नसतो. त्या प्रवाहामध्ये त्या त्या काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचं समाज जीवन, सांस्कृतिक जीवन, मानवी स्वभाव, विचारधारा, जाणीवा या सगळ्यांची स्पंदनं त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी प्रतिबिंबित होत असतात आणि या सगळ्या घटकांमधून त्या काळातल्या त्या या लेखन प्रवाहाचा किंवा त्या साहित्य प्रकाराचा पोत ठरत असतो आणि तो पोत ज्याच्यातून व्यक्त होतो तो अभिव्यक्त करणारं माध्यम असतं, ती भाषा असते आणि काळानुरूप हा पोत बदलतो, कारण काळानुरूप समाजाच्या जाणीवा बदलतात, मानवी स्वभाव बदलतो, त्यातले घटक स्वतःला शोधत राहतात आणि त्यामुळे ती भाषा पण बदलते. आणि हे जसं सगळ्या साहित्याला लागू आहे तसं उतरांनी म्हणल्याप्रमाणे स्त्री साहित्याचा जो एक खूप प्रभावी असा त्या प्रवाहाचा एक धागा सुरुवातीपासून आहे त्याला सुद्धा हे तेवढंच लागू आहे. त्यामुळं स्त्रीचा जसा विकास होत गेला, तिचा स्वतःच्या जाणीवांचा जसा विकास होत गेला, समाजातल्या तिच्या स्थानामध्ये होणारं परिवर्तन, नव्याने सतत येणारं आत्मभान, स्त्री पुरुषांमध्ये असलेल्या भेदाची जाणीव आणि त्याला एक क्वेश्चन करण्याची, त्याला आव्हान देण्याची ती स्त्रीची वृत्ती, या सगळ्या हा जो प्रवास आहे मागच्या काही शतकांचा, तो प्रवास जसा बदलत गेला तसं त्याचा पोत बदलत गेला त्यांच्या विचारांचा आणि त्यामुळे त्याची भाषा पण बदलत गेली. त्यामुळे गेल्या कित्येक शतकांमध्ये आणि दशकांमध्ये मागच्या काही स्त्री साहित्यातल्या भाषेमध्ये सुद्धा विलक्षण बदल झालेले दिसतात. सुरुवातीचा जो स्त्री साहित्य आहे ते प्रामुख्याने मौखिक आहे, जे ओव्यांच्या स्वरूपांमध्ये किंवा लोकगीतांच्या स्वरूपामध्ये, आणि तिथं जसं म्हटलं त्याप्रमाणे स्त्रियांना पूर्वीच्या सगळ्या आपल्या महाभारत रामायणाच आणि त्यांना स्वतःचं पण एक काहीतरी त्यातनं एक सांस्कृतिक भान होतं, ते त्या व्यक्त करायच्या. पण ती जी भाषा आहे ती अत्यंत अनलंकृत, म्हणजे खूप साधी, निरागस, आपल्या रोजच्या जीवनातल्या गोष्टी सहजपणे मांडणारी अशी ती भाषा होती. त्याच्यामध्ये अजून काव्य जाणीव नव्हती. ही काव्य जाणीव मला असं वाटतं पुढच्या टप्प्यात, म्हणजे संप्रदाय जसे आले, महानुभाव संप्रदाय आहे, महदंब्याचे धवळे आहेत, रुक्मिणी स्वयंवर आहे, किंवा त्याच्यानंतर आलेले भक्ती संप्रदायातल्या मुक्ताबाई, जनाबाई किंवा कान्होबात्र्यासारख्या स्त्रिया आहेत, यांच्यामध्ये ही काव्य जाणीव आली. त्यामुळं भाषा, कविता एक रचना म्हणून त्या करायला लागल्या. त्यातली भाषा साधीच होती, सोपीच होती, आर्जवी होती, परंतु सुद्धा ती आधीच्या मौखिक परंपरेपेक्षा थोडीशी वेगळी होती. एकीकडं ताटी उघडा ज्ञानेश्वरा मजबरी दया करा म्हणणाऱ्या अत्यंत आर्जवी स्वरूपातल्या मुक्ताबाई, दुसरीकडं आध्यात्मिक अनुभूती आल्यानंतर मुंगी उडाली आकाशी, तिला गिळले सूर्याशी, तिने गिळले सूर्याशी यासारखी कूट रचना सुद्धा करतात. जनाबाईचं जर बघितलं तर रोजच्या जीवनातली धुणी भांडी, दळण कांडण हेच, परंतु हे मांडत असताना सुद्धा त्या परमेश्वराला आपला तिथे असलेला एक सखा समजतात आणि त्याला एक उपरोधानी किंवा विनोदाच्या अंगानी, परंतु स्वतःतल्या स्त्री पुरुष भेदाची जाणीव आहे, पण त्या भाषेतून ती दिसते. भक्ती संप्रदाय असेल किंवा महानुभाव संप्रदाय असेल, याच्यामध्ये स्त्रियांना तरी पण आपली एक स्वतःची अभिव्यक्ती करण्याचं एक स्वातंत्र्य होतं. कदाचित ती एक लोकशाही त्यावेळेला होती. त्यामुळे तेव्हा ज्या रचना आहेत त्या अतिशय सुरेख आणि त्यांना जी आध्यात्मिक लय, आंतरिक लय सापडलेली होती, तीच त्या भाषेमध्ये सुद्धा आपल्याला दिसते. त्याच्यानंतर मात्र मधल्या काळामध्ये पांडिती काव्य असेल, पंडिती काव्य असेल किंवा शाहिरी असेल, याच्यामध्ये महिलांचा तेवढा वावर नाहीये. याचं कारण असेल कदाचित ती तेवढी अलंकृत भाषा तयार करण्याचं किंवा त्या भाषेमध्ये मांडण्याचं हे त्या काळातल्या कदाचित स्त्रियांना नाही जमलं. आणि त्यानंतर मग आपल्याला मोठा टप्पा दिसतो तो स्वातंत्र्यपूर्व काळातला आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळातला.
स्वातंत्र्यपूर्व काळामधली सुद्धा स्त्री साहित्याची भाषा बदलत गेली. कारण स्वातंत्र्यपूर्व काळ जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे समाज सुधारक हा सगळा सामाजिक मंथनाचं कार्य होतं. स्त्रियांचं शिक्षण आलं, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंनी केलेलं कार्य होतं. स्त्रिया शिकू लागल्या. अनेक सुधारणांमुळे विधवा पुनर्विवाह असेल, संमती वयाचा कायदा असेल, या सगळ्यामधून संपूर्ण समाजामध्ये स्त्रियांच्या एक वेगळ्या स्थानाबद्दल चर्चा निर्माण झाली आणि त्याच्यामुळे त्या काळातली स्त्रियांची भाषा वेगळी आहे. ताराबाई शिंदेचं स्त्री पुरुष तुलना असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच म्हणलंय की माझी भाषा खडखडीत आहे, माझी भाषा ठाम आहे, कडक आहे. आणि जर स्त्री पुरुषांमधला भेद असा आहे की तो मला मनात आलं तर मी ह्याच्यापेक्षा सुद्धा कडक शब्दामध्ये मांडू शकते, असं त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेत म्हणलंय. म्हणजे ही भाषा आता जहाल व्हायला लागली. परंतु त्या काळामधल्या भाषेमध्ये सुद्धा मला असं वाटतं की ही जाणीव आहे, ही अगदी प्रारंभीची जाणीव आहे की स्त्री पुरुषांमधला भेद हा आपल्याला वेगळ्या पद्धतीने मांडावा लागणार आहे. हळूहळू जाणीव आहे, एक त्याचा जाणीवेचा प्रकाश फुटत होता. अशा काळातलं हे साहित्य. मग त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मीबाई स्मृतिचित्र दिसतं किंवा मग पुढे विभावरी शिरूरकराला हिंदोळ्यावर यासारख्या त्यांची पुस्तकं आली. त्याच्यामधून हळूहळू स्त्रियांची जाणीव पुढे यायला लागली, स्त्रीवाद यायला लागला, त्या असलेल्या परिस्थितीला प्रश्न विचारायला लागल्या, चौकट मोडायचा प्रयत्न करायला लागल्या. त्यामुळे त्या काळातली भाषा आणि त्यातलं अलंकरण कमी झालं, तीही भाषा सहज आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्याला स्वातंत्र्योत्तर काळाचे सुद्धा 2-3 टप्पे दिसतात. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला थोडीशी आत्ममग्न झालेली, मग इंदिरा संतांची कविता आहे, शांता शेळके आहेत, दुर्गाबाई भागवत आहेत, इरावती कर्वे आहेत. ह्या स्त्रिया आणि त्यांची भाषा मला वेगळी अशासाठी वाटते की स्त्रियांच्या साठी बोलायचं म्हणून त्यांनी बोललेलं नाहीये. एक खूप नैसर्गिकपणे स्त्रीच्या दृष्टिकोनातून समष्टीला बघणं, मग तो निसर्ग असेल, तो मानवी नातेसंबंध असेल, प्रेम, दुरावा, अबोला यासारख्या वेगवेगळ्या भावना असतील किंवा ज्या पुराण कथा आहेत, त्यातली मिथकं आहेत, त्यातल्या प्रतिमा आहेत, यांची एक पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न या सगळ्यांनी केला. पण खरी स्त्रीची भाषा जी आहे ती त्याच्या नंतरच्या टप्प्यामध्ये आपल्याला दिसते, जिथं खऱ्या अर्थानं स्त्रीवादाची जाणीव, आपल्या वेगळेपणाची जाणीव आणि स्त्रियांच्या जी मांडणी आहे ती पुरुषांनी केलेल्या विचारापेक्षा त्यांची स्वतःची मांडणी, त्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, हे मांडणारं साहित्य. मग पुढे गौरी देशपांडे आहेत, मेघना पेठे आहेत, सानी आहेत, अशा वेगळ्या वेगळ्यांच्या कथांमधून, कवितांमधून, कादंबऱ्यांमधून आपल्याला दिसतं. आणि त्या सगळ्यातली भाषा मग बदलली. त्या काळातली स्त्री सुद्धा अत्यंत म्हणजे त्यांच्या ज्या नायिका आहेत त्या खूप सुशिक्षित, खूप स्वतःचं भान असणाऱ्या, स्वतःचा वेगळा विचार असणाऱ्या, अत्यंत बुद्धिप्रामाण्यवादी, त्याचप्रमाणे संवेदनशील अशा आहेत. आणि त्या आपल्या ज्या तेव्हाच्या मर्यादा आहेत त्या ओलांडून पुढे जाऊ बघतात, वैश्विक पातळीवरचा विचार करू बघतात, जगातल्या इतर स्त्रियांची स्वतःची तुलना करू बघतात. त्यामुळे त्यांची भाषा तिथे बदललेली दिसते. त्यानंतरच्या टप्प्यात आपल्याला अजून स्त्रिया पुढे गेल्यात. मग नीरजा असतील, आशा बगे असतील, उर्मिला कांबळे असतील, अशा कितीतरी स्त्रिया आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि आता मग त्या खूप जास्त खुलून स्त्री प्रश्नांवर, लैंगिकतेबद्दल, स्त्रियांच्या शरीराबद्दल, समलैंगिकतेबद्दल, समाजातल्या इतर घटकांबद्दल त्या बोलायला लागल्या. ती भाषा अजून बंडखोर आहे, ती भाषा प्रश्न विचारणारी आहे. आंतरजालाचं किंवा इंटरनेट आपण म्हणतो, ज्याच्यातनं एक जागतिकीकरणाचं हे आल्यानंतर, लिहिण्याची इतर अनेक माध्यमं जी समाज माध्यमं पण पुढे आल्यानंतर मग ही भाषा त्याच्यामध्ये मिश्र भाषा आहे, संमिश्र भाषा आहे. अशा पद्धतीने भाषेचं स्वरूप आपल्याला टप्प्याटप्प्यामध्ये बदललेलं दिसतं. त्यामुळे स्त्रियांचं आत्मभान जसजसं पुढं जात गेलं आणि स्वतःला पहिल्यांदा समाजातला एक दुय्यम घटक, तिथं पासून ते आज एक स्वतंत्र व्यक्ती, आणि ह्याच्यामध्ये समाजाने आखून दिलेल्या, रेखून दिलेल्या चौकटीतच आपल्याला राहायचं नाहीये, तर त्या चौकटी ओलांडून स्वतःची चौकट स्वतः तयार करण्याचं सामर्थ्य या स्त्रियांमध्ये यायला लागलं. त्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करायला लागल्या आणि त्या सगळ्याचे अनुभव त्यांच्या या लिखाणामध्ये यायला लागले. आणि मग त्याचा लिखाणाचा जसा पोत बदलला तशी त्या लिखाणाची भाषा बदललेली आपल्याला दिसते. कारण भाषा हेच संवादाचं प्रमुख माध्यम असल्यामुळं मराठी भाषेमधले हे अशा रीतीने घडणारे बदल आपल्याला या मागच्या जर एक 100-200 वर्षांचं आपण स्त्री साहित्य आणि विशेषतः स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातलं मागच्या शतकभरातलं जर आपण साहित्य बघितलं तर हा भाषांमध्ये झालेला बदल आपल्याला दिसतो.
अश्विनीताई, खरं तर इतक्या सुंदर रीतीने तुम्ही तो एक काळाचा पट आमच्या समोर उभा केलात खऱ्या अर्थाने. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला सगळ्यांना नक्कीच पटेल की राज्यातले अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आणि पायाभूत सुविधांचं काम जे अश्विनीताईंनी अतिशय संवेदनशीलतेने हाताळलंय, ते कशा पद्धतीने हाताळलं असेल. तर या विषयाचा अभ्यास आणि अभ्यासपूर्ण असं त्यांचं विवेचन. मुळात असं आहे ना की ही सगळी स्त्रीवादाची भूमिका ही नंतरच्या काळात आली आणि काळ जसजसा पुढे गेला, समाजाचं प्रतिबिंब या साहित्यामध्ये पडायला लागलं. पण नीलमताई, तुम्ही आज गेली अनेक वर्ष राजकारणात आहात. आज तुम्ही स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून किंवा अनेक म्हणजे महिला धोरण असेल त्या अनुषंगाने तुम्ही केलेलं काम असेल, स्त्रियांसाठी आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला मदत पोहोचली पाहिजे ही एक तुमची मनातली जी भावना आहे ती कुठेतरी या सगळ्या माध्यमातनं तुम्ही सातत्याने जगल्या आहात. पण या आधीही नीलमताई तुम्ही स्वतः एक लेखिका आहात. ऐसपैस गप्पा नीलमताईंशी असं एक नुकतंच पुस्तक त्यांचं आलेलं आहे. पण मी आज आठवण त्यांना करून देणारे त्यांचं अगदी सुरुवातीचं पुस्तक म्हणजे उरल्या कहाण्या. खरं तर कथासंग्रह येतो आणि त्या कथासंग्रहाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. पण नीलमताई, त्यातली जी स्त्री आहे, तिची जी वेदना आहे, तिची भावना विवेचना आहे किंवा तिची बंडखोरी पण आहे एका दृष्टीने, ही त्या साहित्यामध्ये दिसते आणि ती तुमच्या लेखनातनं जाणवते. मला प्रश्न असा विचारायचा आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठीच्या विकासामध्ये स्त्री साहित्याचा जे काही योगदान आहे ते नेमकं किती आणि कसं आहे, तुम्हाला काय वाटतं? आज विश्व मराठी संमेलनामध्ये स्त्री साहित्य, मराठी भाषा आणि त्याच्यामध्ये त्यांचं योगदान या विषयावरती आपण आम्हाला निमंत्रित केलं. सगळ्यात प्रथम मी विश्व मराठी संमेलनाचं आयोजन महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभागाने केलं आणि त्याला खास करून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उदय सामंत मराठी भाषा आणि उद्योग मंत्री यांनी जे मजबूत असं पाठबळ दिलेलं आहे आणि त्याला प्रतिसाद म्हणून आपण परदेशातले आणि देशातले सगळे श्रोते रसिक इथे उपस्थित आहात. तर मी महाराष्ट्र शासनाचे मनापासून अभिनंदन करते आणि तुमचं सगळ्यांचंही अभिनंदन करते की काल आम्ही जेव्हा दुपारी कृतीसत्र 12 वाजता होतं आणि पुणेकरांबद्दल उगाचच म्हणणार नाही मी, पण पुणेकर 12 ते 4 मध्ये येत नाहीत असा जो एक लोकापवाद होता तो कालच्या परिसंवादात सुद्धा खोडून काढला. कारण अगदी भरपूर गर्दी होती आणि अतिशय जागृततेने सगळे श्रोते बसले होते. आणि आज सुद्धा मला असं दिसतंय की ज्यांना या विषयाची आवड आहे असे अनेक जण या सभा मंडपात दिसत आहेत. आणि मी मूळची डॉक्टर आहे, त्यामुळे आमचे सर नेहमी सांगायचे की एक माणूस जरी असला समोर तरी सुद्धा तो तुमच्यासाठी आलेला आहे, त्यामुळे ते महत्वाचं असतं. आणि त्यामुळे आज लेखिका म्हणून काम करण्याच्या बरोबरच उपसभापतीपद जे माझ्यात आहे ते काही जाऊ शकत नाही, कारण वेळेची मर्यादा पाळली पाहिजे हेही मला खास करून वाटतं. कारण ऑलरेडी आपली 10-15 मिनिटं याच्यातच झालेली आहेत. मला लेखिका म्हणून तुम्ही प्रश्न विचारला, मी आभारी आहे. आपण सातत्याने बोलतो की स्त्रियांनी त्यांची वेदना मांडली, स्त्रियांनी त्यांचं म्हणणं मांडलं. आणि एक पहिला मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की स्त्री आणि पुरुष हे दोघंही जेव्हा लिखाण करायला लागतात तर त्यावेळेला जगात जे काही चाललेलं आहे, त्यांचं जे निरीक्षण आहे, त्यांच्या मनातल्या ज्या संवेदना आहेत, त्यांचे अनुभव आहेत, ते व्यक्त करण्यासाठी त्यांच्यातला माणूस कुठेतरी धडपडत असतो, अस्वस्थ असतो आणि तो स्वतःला व्यक्त करण्याचं साधन करत असतो, शोधत असतो. स्त्रिया निम्म जग पेलतात असं म्हटलं जातं आणि संपूर्ण प्रवास स्त्रियांच्या प्रश्नाचा आपण मांडत असताना एक मला दिसतं की पूर्वी स्त्रीचं जे वर्णन असायचं, विशेषतः प्रेम कादंबऱ्यांमध्ये, ते जे होतं ते सगळं ती फुलासारखी किंवा चंद्रासारखी दिसायची. पण आता मला असं दिसतं की ती मल्टीटास्किंग करणारी आणि भराभर संगणकावर काम करणारी आणि स्वतःच्याच बरोबर गृहिणी आणि गृहिणीच्या मध्ये असणारे सगळे गुण आणि समाजामध्ये बंडखोरपणाने काम करणारी स्त्री सुद्धा प्रेमाचा विषय व्हायला लागलेली आहे. त्यामुळे कुटुंबाचं भूमिका बदलली, प्रेमाची भूमिका बदलली, पुरुषाची भूमिका बदलली, समाजातल्या व्यवस्थेची भूमिका बदलत गेली. धर्म, संस्कृती, शिक्षण, प्रशिक्षण, कायदा, शासन, प्रशासन या सगळ्यामध्ये जे बदल झाले त्याचं प्रतिबिंब आपल्याला साहित्यात पडताना दिसतं. आणि इथे मला सांगायला पाहिजे की आत्मचरित्र जी स्त्रियांनी लिहिली
त्यात जसं एक योगदान आहे आणि जो प्रसिद्ध असणाऱ्या व्यक्तीचा पैलू समाजाला माहीत नसतो तो घरामधल्या कुटुंबातल्या स्त्रीला माहिती असतो आणि तो तिने व्यक्त केल्यावर समाजात खूप खळबळ उडाली. कारण एरवी संवेदनशील असणारी व्यक्ती कुटुंबामध्ये एवढी संवेदनशील आहे का नाहीये असा प्रश्न सगळ्यांना पडला. पण या योगदानाबरोबरच मला असं वाटतं की स्त्रीचं जीवन हा नेहमीच कथा कादंबऱ्यांसाठी महत्वाचा विषय राहिलेला आहे. पुरुष पात्र विरहित आणि किंवा स्त्री पात्र विरहित असं साहित्य फार कमी असतं आजकालच्या काळामध्ये. हे सुद्धा त्याचं एक द्योतक आहे. आणि त्याचबरोबर माझ्या उरल्या कहाण्याचा जर तुम्ही उल्लेख केला त्याच्यामध्ये आजची जी स्त्री वेदना सहन करून फक्त डोळे पुसून स्त्री जन्म ही तुझी कहाणी हृदयी अमृत नयनी पाणी अशी नाही आहे, तर स्वतःचे डोळे पुसून स्वतः पुढे सिद्ध होणारी आहे. आणि तिची बंडखोरी जी आहे, तिचं जे म्हणणं आहे ते ती मांडते आहे. त्याच्यासाठी ती किंमत मोजते आहे, त्याच्यासाठी तिला त्याग करावा लागतोय. पण हा त्याग करत असताना सुद्धा त्या यशाच्या पायवाटेवरती तिला कुणाची साथ लाभलेली आहे, तर तिच्या मनातल्या शक्तीची साथ लाभलेली आहे. आणि इथे मला असं वाटतं की विजया राजाध्यक्षांचं जे अध्यक्षीय भाषण आहे त्याचा थोडासा संदर्भ घेतला तर ते चांगलं मला वाटतंय. कारण त्यांनी त्यांच्या इंदूरच्या साहित्य संमेलनातल्या भाषणात म्हटलेलं आहे, ज्याचा मी एकदा पुन्हा प्रत्यय देऊ इच्छिते. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्त्रीचा देह वेगळा, अनेक स्थित्यंतरातून जाणारा, तसं तिचं मन भावविश्वही वेगळं, तिची भाषाही वेगळी. पण हे वेगळे पण संपूर्ण मात्र नाही. स्त्री व पुरुष म्हणजेच लेखक लेखिका यांचं सामायिक असं जग असतं आणि सामायिक अशी संस्कृती असते. आणि या शरीराच्या वेदनेच्या पलीकडे जाण्याबरोबरच ज्या वेळेला सर्जनशील एक माता म्हणून किंवा स्त्री म्हणून ती जगत असते, त्यामधले सुद्धा द्वंद्व आणि त्याच्यामधले अत्यंत सुखकारी अनुभव आणि त्यामधले प्रश्नही तिला जाणवत असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की स्त्रियांच्या साहित्याने खूप जे मोठं योगदान दिलंय महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये, ते म्हणजे तिने समाजातील अस्वस्थपणा व्यक्त केला. तिचा अस्वस्थपणाचं कारण तिने समाजासमोर मांडलं आणि त्याच्यामधून बदलता पुरुष जो आहे त्याची भूमिका बदलायचं स्वप्न मांडलं. आणि म्हणून ते ऐतिहासिक असं तिचं योगदान आहे असं मला वाटतं. आणि म्हणून स्त्रीचं साहित्य म्हणून पूर्वी एक अशी टीका व्हायची की एक फक्त सिंड्रेलाच्या कादंबऱ्या दुपारच्या वेळात वाचण्यासाठी वापरल्या जातात. पण त्याच्या पलीकडे अनेक लेखिका पोचलेल्या आहेत आजकालच्या काळामध्ये. आपल्या शेजारी सिसिलिया कार्व्हालो आहेत, पण याच्या खरीच नावं भरपूर आहेत, स्वतः विभावरी शिरूरकरांपासून ते आतापर्यंत. पण नीरजा, प्रतिमा इंगोले आज इथे आलेल्या आहेत. तसंच नीलम मांडगावे, प्रज्ञा पवार, प्रतिभा रानडे, मेघना पेठे, कविता महाजन, अंजली कुलकर्णी, करुणा गोखले, अशा अनेक जणींची नावं घेता येतील. आणि माझ्या समोरील लेखिका बसलेल्या आहेत, गीताली विम, तसंच आमच्या विद्याताई बाळ, बऱ्याचशा जणी त्यांचा सगळा जो प्रवास आहे तो त्याच्यामधून आलेला आहे. आणि उरल्या कहाण्यामध्ये शेवट जो आहे त्याच्यामध्ये इंदिरा संतांच्या कवितेने केलेला आहे की उधळलेसे तू जे माझ्यावर, उधळलेस तू जे माझ्यावर, अजूनही नाही शब्द वेगळे, उधळलेसे तू जे माझ्यावर, अजूनही नाही स्पर्श वेगळे, उधळलेसे तू जे माझ्यावर, अजूनही नाही रक्त वेगळे, मुजोर फुटले तुरे जीवाला, मुजोर फुटले तुरे जीवाला, भेदून गेले दगडी अंबर. म्हणजे जिथे आपण ग्लास सिलिंग म्हणतो तिथे त्यांनी फार सुंदर शब्द वापरलेला आहे, दगडी अंबर. आणि ते दगडी अंबर तोडण्याचा आम्ही जेव्हा प्रयत्न करतो तर थोडाफार काचा फुटल्याचा आवाज येणारच. त्याच्याबद्दल मला काही कुठलं दुःख वाटत नाही किंवा वाईटही वाटत नाही. धन्यवाद. खरंच आहे. आणि नीलमताई बोलायला लागल्यानंतर निश्चित अशी एक एक कहाणी उलगडत जाते, असाच तो विषय असतो. कारण मुळात या तिघीही जणी एक संवेदनशील व्यक्ती आहेत. म्हणजे आपण जे नेहमी म्हणतो ना की स्त्री साहित्य झालं, पण स्त्रीला व्यक्ती म्हणून ओळख ही जेव्हा साहित्यातनं निर्माण झाली तेव्हा कुठेतरी त्या साहित्याचा विचार वेगळ्या अंगाने व्हायला लागला. म्हणजे एक साधं उदाहरण सांगते. आपल्याकडे नेहमी असं म्हटलं जातं की तो माणूस आहे ना, तो माणूस आणि ती बाई. तर मी कायम सगळ्यांना सांगते की बाई पण माणूसच आहे, तो पुरुष ती स्त्री, बाई पण माणूस आणि पुरुष पण माणूस. पण आपल्याकडे पुरुषाला संबोधताना माणूस म्हटलं जातं, स्त्रीला मात्र स्त्री असं म्हटलं जातं. तर ही जी मुळातली संवेदना आहे किंवा मुळातली ती समजूत आहे ती साहित्यातनं उमटत असते आणि ती प्रत्येक वेगवेगळ्या साहित्यातनं आपल्या समोर काळाप्रमाणे उलगडत गेली.
सिसिलिया ताई, तुमच्याकडे येताना एक लक्षात येतं की तुम्ही कविता लेखन केलंय, समीक्षा लिहिलेली आहे, संपादन केलेलं आहे, ललित लेखन केलेलं आहे, कथासंग्रह लिहिलेले आहेत. जवळपास 43 पुस्तकं तुमची प्रसिद्ध झालेली आहेत. या सगळ्यातनं संवेदना तर आहेच, पण लोकभाषा विशेषतः तुमच्या लेखनातनं मला ती जास्त जाणवते. तर या सगळ्याचा विचार करताना स्त्री साहित्य म्हणून आणि मराठी भाषा म्हणून जेव्हा आपण बघतो, तेव्हा तुमची निरीक्षणं नेमकी काय आहेत की ही भाषा स्त्री साहित्याने किती उजळली आहे आणि किती प्रमाणात त्याच्यामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे? सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र शासनाचे मी मनापासून आभार मानते की साहित्य आणि भाषेच्या संदर्भात विचार व्यक्त करण्यासाठी मला इथे निमंत्रित केलेलं आहे. भाषा आणि साहित्याच्या संदर्भात आत्ता बोलत असताना अश्विनीताईंनी आणि नीलमताईंनी एक पार्श्वभूमीच तयार केलेली आहे. खूप मोठा पट त्यांनी आपल्या समोर मांडलेला आहे. आपण असं म्हणतो की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. अभिजात म्हणजे नेमकं काय? म्हणजे घरंदाज अशा स्वरूपाची भाषा, कुलीन, प्रतिष्ठा प्राप्त झालेली, खानदानी अशा स्वरूपाची भाषा. मराठी भाषा ही मुळातच अशी घरंदाज स्वरूपाची होती आणि आजही आहे. आणि हा जो संवेदनशीलतेच्या संदर्भात आणि भाषेच्या संदर्भात जे म्हटलेलं आहे की भाषा आणि साहित्य यामध्ये जीवनमूल्यांचा आविष्कार असतो, त्याच्यामध्ये लोकसंवाद असतो, लोकभाषा असते आणि लोकांशी जो सततचा संवाद चाललेला होता तो प्राकृत भाषेत चाललेला असेल, त्यांच्या बोलभाषेत चाललेला असेल आणि म्हणून ती घरंदाज भाषा जी आहे तो भाषेचा वारसा आजपर्यंत आपल्यापर्यंत चालत आलेला आहे. म्हणजे हा एक धागा आहे, भाषेचा धागा आणि संवेदनशीलतेचा धागा, जो थेरी गाथांच्या पासून आमच्यापर्यंत महिला लेखकांपर्यंत, लेखिकांपर्यंत, कवयित्रींपर्यंत चालत आलेला आहे. आणि तो धागा माझ्यामध्ये आजही सरसरत आहे असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं की मी जेव्हा माझ्या बोलभाषेमध्ये किंवा माझ्या मायबोलीमध्ये, माझ्या मातृभाषेमध्ये जेव्हा मी बोलते, मी लोकांशी संवाद करते आणि लोकांपर्यंत माझे विचार पोचवण्यासाठी जेव्हा मी लिहिते, ते केवळ माझे विचार नसतात तर ते समाजाचे विचार असतात. तो एक प्रकारचा लोकसंवाद असतो. आणि आता आपल्याला पार्श्वभूमीमध्ये कळलंच आहे की ही आपली भाषा जी आहे ती मौखिक परंपरेतून लिखित परंपरेकडे आलेली आहे. म्हणजे थेरी गाथांच्या पासून, लोकसाहित्यांपासून जर आपण विचार करत करत गेलो तर आपल्याला असं दिसेल की ही भाषा त्या काळामध्ये या महिलांनी, म्हणजे लोकसाहित्याला अपौरुषेय असं म्हणतात, तर अपौरुषेय म्हणजे स्त्रियांनी जपलेला आहे असाही त्याचा एक अर्थ होतो. आणि पुरुष म्हणजे जर व्यक्ती असेल तर स्त्री किंवा पुरुषांनी जर ती जपलेली असेल तर ती दोघांनीही जपलेली आहे, माणसांनी जपलेली आहे आणि ती आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि त्यामुळे ही भाषा त्यांनी कशी जपलेली आहे? वेगवेगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जपलेली आहे, परचक्रापासून जपलेली आहे. परकीय आक्रमणं झाली, त्या आक्रमणातून जी भाषा जपत जपत आपल्या पूर्वजांनी, आपल्या आजी आजोबांनी ती जपत जपत जी ठेवली, ती काळांचा प्रवास करून आपल्यापर्यंत आलेली आहे. म्हणून भाषा आणि साहित्य हे काळाला जोडणारं असतं. तो काळाचा धागा जो आहे तो आम्ही साहित्यातून मांडत असतो. आणि हे जे सगळं साहित्य आपल्यापर्यंत येत असताना आपल्याला दिसेल की लोकसाहित्याची भाषा, बोलभाषा जी होती ती कशाने विनटलेली होती. त्याच्यामध्ये प्रतिमा, प्रतीक, प्राककथा हे सगळंच होतं. आणि त्यामुळे त्या भाषेला गोडवा प्राप्त झालेला होता. त्या भाषेमध्ये एक ओलावा होता आणि तसाच्या तसा भाषेचा ओलावा आज आपल्यापर्यंत आलेला आहे. म्हणजे भाषेचा प्रवास हा कसा झालेला आहे? हा भाषेचा प्रवास म्हणजे आपल्या लेखिकांनी, आपल्या कवयित्रींनी थेरीगाथांच्या पासूनच्या, लोकसाहित्यापासूनच्या, महदाईसा, संत साहित्यातील स्त्रिया ज्यांनी रचना केल्या, ज्यांनी आपली संवेदनशीलता व्यक्त केली,
ही सगळी भाषा परमपुरुषापासून म्हणजे परमेश्वरापासून तर आत्ताच्या व्यक्तित्वापर्यंत प्रवास झालेला अशा प्रकारची भाषा आहे, किंवा समर्पण वृत्तीतून निर्माण झालेली भाषा आणि आज आपलं सत्व आणि स्वत्व शोधणारी अशा प्रकारची आजच्या महिलांची भाषा किंवा आपल्या साहित्याची आणि साहित्यातली भाषा आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण हे सगळं व्यक्त करत असताना मला इथे दोन वेगळ्या भाषेतल्या म्हणजे अमृता प्रीतमचं एक उदाहरण द्यावंसं वाटतं. अमृता प्रीतमने म्हणजे ती पंजाबीमध्ये त्यांची कविता लिहिली आहे, त्या 4 ओळी मी तुम्हाला सांगते की हे सगळं पुरुषांचं विश्व होतं आणि त्या विश्वामध्ये पुरुषच स्त्रियांचं वर्णन करत होते, स्त्रियांचं चित्रण करत होते, तिला शब्दांकित करत होते. त्यामुळे तिचा आत्मा किंवा तिचं मन त्याच्यामध्ये येत नव्हतं. आणि म्हणून अमृता प्रीतमने फार छान सांगितलेलं आहे की एक सीधी रोई पंजाब दी तू लख लख मारे वैण आज लखान दिया रौन दिया तेणी बानू शानू कहने. पंजाब मधली एक बाई रडली तर तू तिच्यावर लाख शब्द लिहित गेलास आणि आज लाखो बाया रडतात आणि तू एक शब्द सुद्धा लिहू शकत नाहीस, कारण आता स्त्रिया लिहायला लागलेल्या आहेत. हे त्यांनी त्याच्यातून सांगितलेलं आहे. आणि दुसरं एक अनसुया सेनगुप्ता म्हणून बंगळूरची कवयित्री आहे आणि तिने इंग्रजीमध्ये पण फार सुंदर त्या ओळी आहेत, म्हणून मला आपल्या पुढे त्या मांडाव्याशा वाटतात की ती असं म्हणते, टू मेनी विमेन इन टू मेनी कंट्रीज स्पीक द सेम लँग्वेज ऑफ सायलेन्स. मध्ये खूप सुंदर तिने सांगितलेलं आहे, परंतु शेवटच्या 2 ओळी अशा आहेत की वी सीक ओनली टू गिव्ह वर्ड्स टू दोज हू कॅन नॉट स्पीक. जे बोलू शकत नाहीत त्यांच्या वतीने आम्ही बोलतो. लेखक किंवा कवयित्री किंवा कवी जेव्हा बोलतो तेव्हा तो समाजाचं मनोगत, समाजाचा एक अंतस्थ अशा प्रकारचा पदर असतो, तो उलगडून दाखवतो, कारण त्याच्याकडे ती संवेदनशीलता आहे. आणि आपल्याकडे शिरीष पै यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की हिच्यासाठी आणि हिने जाळलेले आणि तिचे जळालेले आयुष्य सापडेल हिच्याच शब्दांतून. तर अशा पद्धतीने स्त्रियांचं साहित्य भाषेच्या माध्यमातून आपल्या पुढे आलेलं आहे आणि अत्यंत भाषेचं ऊर्जस्वल अशा स्वरूपाचं एक देखणं अशा स्वरूपाचं की ज्याच्यामध्ये वेदना आहे, स्त्रीची वेदना आहे, समाजाची वेदना आहे, पण तरी सुद्धा तिने अत्यंत तरल अशा शब्दामध्ये हे मांडलेलं आहे. आता इथे जनाबाईंचा आणि महदाईसेपासून सगळ्यांचाच उल्लेख झालेला आहे, परंतु आपल्याला असं दिसून येतं की संत कवयित्रींनी किंवा त्या कवयित्रींनी ज्या रचना केल्या त्या रचनांमध्ये त्यांनी विठ्ठलाला आपल्या घरातलंच पुरुष मानलं. आता सकाळी पण आपण अभंग गाथा जी ऐकली त्याच्यामध्ये विठ्ठलाच्या संदर्भामध्ये कितीतरी माहेर माझे माहेर पंढरी असं म्हटलेलं आहे. तर बाईचा हा संदर्भ त्याच्यामध्ये येतो, पण तिने घरातलं कसं मांडलेलं आहे की ती असं म्हणते, विठो माझा लेकुरवाळा संगे संतांचा मेळा, किंवा माय मेली बाप मेला आता सांभाळी बा विठ्ठला, किंवा ती असं म्हणते की अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या. मुलगा आहे, आपला पती आहे, आपला प्रियकर आहे, आपला बाप आहे, आपलं माहेर आहे, अशा पद्धतीने त्यांनी विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे आपल्या घरातला घटक अत्यंत महत्वाचा त्यांनी मानलं गेलेलं आहे. आणि महदंबेने सुद्धा जे धवळे गायलेले आहेत त्याच्यामध्ये ती स्वतः विधवा होती, परंतु तिने श्रीकृष्णाच्या आणि रुक्मिणीच्या लग्नाचं गीत गायलं. धवळे हे लग्नगीत आहे आणि विधवेने गायलेलं आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. लोकगीतामध्ये सुद्धा खूप सुंदर संदर्भ आलेला आहे की मुलगी झाली हो असं जेव्हा आपण म्हणतो की आपण स्त्रीमुक्तीच्या नाटकामध्ये ज्योतिताईंच्या ज्योती म्हापसेकरांच्या नाटकामध्ये त्या बघतो की मुलगी झाल्यानंतरची खंत होती ही कुठून आलेली आहे, हा धागा कसा इथपर्यंत आलेला आहे. लोकसाहित्यामध्ये त्याचं मूळ आपल्याला मिळतं की लोकसाहित्यात असं म्हटलेलं आहे, कन्या झाली म्हणून करो नको हेळसांड, गोपू बाळाच्या शेजारी उषाताईंचा पाट मांड.
म्हणजे समानता देण्याचा संदर्भ तिथून आहे. पण मग मधल्या काळामध्ये काय झालं की त्यामुळे स्त्रीला दुय्यम स्थान प्राप्त झालं किंवा स्त्रीला मौन धारण करावंसं वाटलं. आणि म्हणून अनसुया सेनगुप्ताने जे सांगितलेलं आहे की जे माझी आजी आणि पणजी बोलू शकली नाही ते मी बोलते आहे, ते मी माझ्या कवितेतून मांडते आहे, ते मी माझ्या साहित्यातून मांडते आहे. आणि बघा की मुक्ताबाईंनी सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांनी फक्त ज्ञानेश्वरांना उपदेश केलेला आहे असं नाही, ताटी उघडायला सांगितलंय असं नाही, त्यांनी आपल्या मनाचा दरवाजा उघडायला सांगितलेला आहे. तुम्ही तारुणी विश्वतारा असं म्हटलेलं आहे. तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास आधी बळकट करा आणि मग विश्वाकडे बघा, म्हणजे विश्वाचा उद्धार तुम्ही करू शकाल असं तिने म्हटलेलं आहे. आणि मग काळानुसार भाषा बदलत गेलेली आहे असं आपल्याला दिसतं. अगदी सावित्रीबाई फुलेंच्या पासून आपल्याला त्याचा उल्लेख करावा लागेल. सावित्रीबाई फुलेंनी सांगितलेलं आहे, घनतम नाहीसा झाला ज्ञान सूर्य उगवला, काव्य फुलेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे त्या असं म्हणतात की मनुष्यत्व इंद्राच्या पदापर्यंत पोहोचू शकतं केव्हा, जेव्हा तो ज्ञान मिळवेल तेव्हा. तर स्त्रियांनी हे ज्ञान मिळवलं, ती शिक्षित झाली आणि तिने जे सगळं आपल्या समोर मांडलं, त्या मांडण्यातून तिला स्वत्व गवसल्याचा, तिचं सत्व गवसल्याचा एक संदर्भ आपल्याला मिळतो. आता मी थोडासा हा संदर्भ, संत साहित्याचा संदर्भ आजच्या काळाशी जोडून बघण्याचा प्रयत्न करते आहे. की जनाबाईने असं म्हटलेलं आहे की डोईचा पदर खांद्यावरी आला, भरल्या बाजारी जाईन मी, किंवा तुझ्यासाठी एसवा मी झाले असं म्हटलेलं आहे. आणि आजच्या काळामध्ये म्हणजे 21व्या शतकामध्ये एखादी वैशाली हळदणकर बारबालासारखं आत्मकथन लिहिते आणि त्यामध्ये ती जनाबाईंनी जे परमेश्वराला उद्देशून सांगितलेलं होतं, कारण महिला घराबाहेर पडल्या आणि परमेश्वराला प्रियकर असं म्हणू लागल्या, म्हणून मी बाजारात जाते आहे आणि माझ्या डोक्यावरचा पदर खांद्यावर आला तरी मला लाज वाटणार नाही. आणि मग आजच्या काळामध्ये अशा स्वरूपाच्या म्हणजे किती वेगवेगळ्या स्वरूपाचं लेखन यायला लागलं हे आपल्याला बघता येईल. ताराबाई शिंदेचा संदर्भ इथे झालेला आहे. पंडिता रमाबाईंचा संदर्भ मला इथे द्यावासा वाटतो आहे, कारण पहिलं परदेश प्रवास हे एका महिलेने लिहिलेलं आहे, पंडिता रमाबाईंनी लिहिलेलं आहे, माझा इंग्लंडचा प्रवास. आणि त्याच्यामध्ये तत्कालीन समाजस्थिती आणि त्यांचा संस्कृतचा आणि धर्मग्रंथांचा खूप मोठा अभ्यास असल्या कारणाने त्यांनी इतकं सुंदर आणि तरल अशा प्रकारचं सौंदर्य वर्णन समुद्राचं, निसर्गाचं केलेलं आहे. आणि त्याचबरोबर अत्यंत पोटतिडकीने समाजाचंही वर्णन केलेलं आहे. लक्ष्मीबाई टिळकांचा दृष्टीने स्त्री बाहेर पडली हो. आणि त्यामुळे तिचं प्रतिबिंब कुठेतरी लेखनामध्ये यायला लागलं. चौकटी बाहेरचं ज्याला म्हणता येईल जग, ते स्त्री पाहायला लागली आणि त्याचं प्रतिबिंब लेखनातनं उमटलं. पण सिसिलिया, तुमच्याकडे मी पुन्हा येणार आहे. मला अश्विनीताईंकडे जायचंय की एक तर भाषा बदलत गेली, भाषेच्या प्रवाहामध्ये बदल झाले, पण आशय विषयाला घट्ट धरून ठेवणारी किंवा विषयाला समृद्ध करणारी तर ती आशय विषयाला धरून समृद्ध करणारी भाषा ठरते का, असं वाटतं का तुम्हाला? खरं तर भाषा आणि आशय हे एकाचेच दोन पैलू आहेत. बरोबर. आणि भाषा समृद्ध होते तर आशय समृद्ध होतो. आशय समृद्ध असेल तर तो समृद्ध भाषेतूनच मांडावा लागतो. आणि स्त्री साहित्याच्या बाबतीत म्हणाल तर पहिली जी सुरुवातीची तिची अभिव्यक्ती होती ती कुठल्याही व्यक्तीला, जो लिहिणार आहे त्याला स्वतःचं काही ना काहीतरी सांगायचं असतं. जसं सुशीलाताई पण म्हणाल्या की ज्याला काहीतरी दुसरं सांगायचंय त्याला लिहावंसं वाटतं. बरोबर. आणि ते लिहिणं पहिल्यांदा मला लिहायचंय म्हणून मी लिहितो, जे मला वाटतं, माझा स्वतःचा विचार, बाहेरच्या घटकांबद्दलचा विचार, असं म्हणून आलेलं साहित्य असतं ते लोकसाहित्य किंवा सुरुवातीचं साहित्य. पण नंतर जसं स्त्रिया हळूहळू वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जायला लागल्या, घराची चौकट ओलांडून जायला लागल्या आणि त्यांचं अनुभव विश्व समृद्ध व्हायला लागलं, बरोबर, तसं ते अनुभव आपल्या लिखाणामध्ये, आपल्या साहित्यामध्ये उतरले जावेत असं त्यांना वाटायला लागलं. आणि त्याच्यातून हे आशय समृद्ध होत गेला. काही वेळेला स्त्रीवादी जाणीवा ठेवून जाणीवपूर्वक लिहिलेलं काही लिखाण की ज्याच्यामध्ये स्त्री ही पुरुषांपेक्षा वेगळी आहे, ती स्वतंत्र आहे, ती जुन्या चौकटीमध्ये राहणारी नाही, असं म्हणून केलेलं पण काही लिखाण आहे. बरोबर. आणि ते आपल्याला कविता महाजनांचं लिखाण असेल किंवा इव्हन दलित साहित्यातील स्त्री लिखाण, त्याचं सुद्धा एक
गेल्या कित्येक दशकांचं पट आहे. सुरुवातीचं दलित लेखिकांचं लिखाण आणि आजच्या दलित लेखिकांचं लिखाण याच्यामध्ये फरक आहे. आता ते वेगवेगळे विषय त्या नजरेतून, परंतु वेगवेगळे विषय हाताळू लागलेले आहे. तर तसं थोडंसं आशयाचं समृद्धी ही भाषेतून येते. पण तरी मला असं वाटतं अजूनही कित्येक क्षेत्र अशी आहेत की तिथं स्त्रिया अजूनही थोड्या कमी प्रमाणामध्ये आहेत. आणि अनेक वेळेला लेखक म्हणून कुठलीही गोष्ट जर उत्तम प्रकारे मांडायची असेल तर त्या विषयापासून एक थोडंसं अलिप्त होता येणं आवश्यक असतं. त्याच्यातला तुमच्या जो काही एकदम भावक ना कल्लोळ असतो तो संपून त्याच्याबद्दल विचार करण्याची एवढं अंतर त्याच्यामध्ये पडणं गरजेचं असतं. आणि ते अनुभवापासूनचं जे अंतर असतं तो जायला लागतो. अन्यथा असं होतं की त्या भावनेच्या वर्तनात असताना जेव्हा आवर्तनात असताना जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा ते एक विशिष्ट भूमिका घेऊन लिहिलेलं लिखाण होतं. आणि जसं त्याच्यापासून तुम्ही दूर जाऊन बघता आणि अनेक वेळेला पुरुष लेखकांचं लिखाण तसं होतं, कारण गेले कित्येक शतकं तो अनुभव त्यांनी इंटरनलाइज करतो, आपण म्हणतो तसा केलेला आहे. स्त्रियांच्या बाबतीमध्ये हा अनुभव नवीन आहे. मला असं वाटतं अजूनही मी नीलमताई हे करू शकतात, परंतु राजकीय साहित्य आपल्याकडे नाही आहे. कारण स्त्रिया त्याच्यामध्ये तेवढ्या प्रमाणात नाहीच आहेत. बरोबर. ज्या आहेत त्यांना सुद्धा खूप संघर्ष आजही करावा लागतोय. आणि त्याच्यामुळं त्याचं जे खरं स्वरूप आहे ते एक अलिप्ततेनं बघणं आणि त्यातून साहित्य निर्मिती करणं हे झालेलं नाही. कॉर्पोरेट विश्वामध्ये सुद्धा आत्ता स्त्रिया जात आहेत. तिथं ही जी काही दगडी भिंत आहे, दगडी अंबर आहे ते फोडून आता तिथे जात आहेत. त्यामुळे तिथलं सुद्धा अजून तो आशय आपल्या साहित्यामध्ये आलेला नाहीये. त्यामुळे अजून कितीतरी अशी क्षेत्र आहेत की जिथं स्त्रीला स्त्री म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून तिचे जे अनुभव आहे ते आशयामधून येणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं जसं आपण पुढे जाऊ तसं ह्या आशयाने सुद्धा आपलं साहित्य समृद्ध होत जाईल. पण अश्विनीताई, मला तुम्हालाही एक विनंती करावीशी वाटते की तुमचंही क्षेत्र असं आहे की तिथे थोड्या कमी महिला आहेत, पण तुम्ही ज्या पद्धतीने धडाडीने कामं करताय तर इथेही एक कुठेतरी लेखिका तुमच्यात जी दडलेली आहे ती कुठेतरी बाहेर यायला हवी. आणि थोड्याच दिवसात आम्हाला एखादं पुस्तक तुमचं सुद्धा नक्की अनुभवायला मिळायला हवं. काळाचे जे बदल होतात ना तसं काळाच्या पुढे जाऊन लेखिका लिहितात. म्हणजे विभावरी शिरूरकरांनी त्यावेळी कळ्यांचे निश्वास लिहिलं, म्हणजे खरं तर मालतीबाई बेडेकर. पण मालतीबाई बेडेकरांनी म्हणजे कळ्यांचे निश्वास विभावरी शिरूरकर नावाने लिहिलं, पण त्याची प्रस्तावना मालतीबाई बेडेकरांनी लिहिली होती. आणि तेव्हा लोकांना माहिती नव्हतं की नक्की ह्याची लेखिका कोण. तर हे काळाच्या पुढे जाऊन बघण्याचं सुद्धा धाडस स्त्रीकडे होतं. आणि तेच कुठेतरी मला असं वाटतं नीलमताई तुमच्याकडे आहे. कारण एक सगळ्यांना पुढे नेतृत्वाने पुढे नेणं आणि सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणं हा भाग आहे. पण मग या सगळ्या स्त्री साहित्यामध्ये नीलमताई पुरुषांचा सहभाग कुठे आहे आणि कसा आहे? आपण नेहमी स्त्रियांच्या लिखाणाबद्दल जे होतं तेच झालं की स्त्रीच्या जीवनामध्ये पुरुष याच्या भोवती सगळं ते फिरत राहतं का काय असं वाटतं मला काही वेळेला. पण काय हरकत नाही. जसं आपण म्हणतो तसं जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे पुरुष वर्ग आहेच. कुटुंबामध्ये आहे, समाजामध्ये आहे, काही वेळेला आपले परीक्षक म्हणून आहेत, सहकारी म्हणून आहेत, वाचक म्हणून आहेत. परंतु एक आपण विसरता कामा नये असं वाटतं की महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सगळ्या कामातून सावित्रीबाईंना प्रेरणा मिळाली आहे. अनेक समाजसुधारकांनी खूप चांगले काम केलेलं आहे. त्यामुळे पुरुष विरुद्ध स्त्रिया असं त्याला स्वरूप द्यायचं कारणच नाहीये. मुळामध्ये जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की ब्राह्मण समाजातल्या व्यक्तीपेक्षा त्यांच्या मनातली वर्चस्वाची जी भावना आहे त्यांच्या मी विरुद्ध आहे, एकेका व्यक्तीच्या विरुद्ध मी नाहीये. तसं स्त्री संघटना आणि स्त्री चळवळीने सातत्याने हे मांडलेलं आहे की आम्ही पुरुषांच्या विरुद्ध नाही आहोत, त्यांच्या मनामध्ये जी पुरुष प्रधान वर्चस्वाची भावना आहे त्याच्या आम्ही विरोधामध्ये आहोत. आणि त्याच्यामुळे कुठल्याही एका पुरुषाला टार्गेट करणं हा हेतू नाहीये. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की स्त्री लेखिकांच्या बऱ्याच संमेलनांमध्ये मी समजून घेतलं, अनौपचारिक चर्चा केल्या. प्रत्येकीला लिखाण सुरू करायला लागल्यावरती, विशेषतः ज्यांनी उशिरा विवाहानंतर लिहायला सुरुवात केली त्यांना थोडाफार संघर्ष करावाच लागलेला आहे. कारण तुझं काम सांभाळून तू हे करत होतीस, हे मध्येच लिहायचं काय काढलेस हा एक प्रश्न. दुसरं, यातून काय मिळणार आहे, नोकरी केली तर त्यातून पगार मिळतो, हे कोणी छापणार आहे का. त्यामुळे फार थोड्या जणींचा अनुभव आहे की त्याचं मनापासून स्वागत होतं कुटुंबामध्ये.
काही वेळेला स्वागत होतं, पण ते कौतुक, तिच्याबद्दलचं व्यक्तिगत कौतुक आणि साहित्य याचं एक संमिश्रता असते. परंतु मला नेहमी असं वाटतं की पुरुषाची भूमिका ही सहकार्याची, मित्राची आणि तिच्याबद्दलची भूमिका समजून घेऊन वाचणारी असावी. हे आपल्या ओळखीच्या लोकांबद्दल झालं. पण बऱ्याचशा वेळेला स्त्रियांचं साहित्य म्हणून त्याच्यावर एक शिक्का मारला जायचा. आणि स्त्रियांचं साहित्य हास्यास्पद, स्त्री हा विनोदाचा विषय आहे. आणि पुढे जाऊन स्त्रियांना विनोद मात्र कळत नाही. म्हणजे जिच्या वरती सारखे विनोद होतात तिला विनोद मात्र कळत नाही. आणि आज आमचे सुसंस्कृत म्हणणारा समाज प्रत्येक ठिकाणी मराठी भाषेमधला भ जेवढा म्हणत नसेल तेवढा भ शिव्यांच्या रूपाने मिळतो. तिथे त्यांना स्त्रीचा विषय सातत्याने आलेला चालतो. याची मला एक संवेदनशील माणूस म्हणून अगदी मनामध्ये खंत वाटते. पण दुसरं, मला असे खूप माणसं भेटलेली आहेत की जे वाचक म्हणून अतिशय संवेदनशील आहेत. ते बरोबर येताना अनेक वेळेला स्वतःच्या मैत्रिणी, पत्नी, मुलगी यांना घेऊन येतात. ते मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात, कॉलेजेसमध्ये भूमिका घेतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुरुषाचा आणि स्त्रीचा दोघांचे प्रवास जेवढा माणूसपणाकडे जाईल तेवढं ते आपलं काम जे आहे ते सोपं होईल. अजून एक छोटा मुद्दा आहे आणि तो म्हणजे महिलांनी लिहितं झालं पाहिजे. बरोबर. आम्ही जसं म्हणतो की स्त्रियांनी स्पीक आउट केलं पाहिजे, बोललं पाहिजे, तसं लिहिलं पाहिजे. आणि ते लिहित असताना म्हणजे अनेक साहित्यिकांनी मला सांगितलं की तुमच्या मनातले विचार तुम्ही सारखे बोलण्यापेक्षा लिहित जा. आणि त्याच्यामुळे मी हळूहळू या मतापर्यंत आलेली आहे. विशेषतः मोबाईल फोनचं मी निरीक्षण करते आणि मी स्वतःही जेव्हा वापरते त्याला की जरा 20% तरी बोलणं महिलांनी कमी करून ते लिखाणाकडे पाळावं. कारण नको तेवढा वेळ, किती वेळ आपण आपली स्वतःची शक्ती घालवत असतो आणि त्याच्यामध्ये बरं वाटतं ठीक आहे, पण त्याचं आउटपुट शून्य. या संदर्भात जो आहे तो बरं वाटतं. कोविडच्या काळ ठीक आहे की माणसं एकमेकाशी बोलत नव्हती, त्यावेळेला आपण बोलायला उपयोग करत होतो. आणि निर्भीडपणाने लिहावं. आता अश्विनीने बरोबर हेरलं की नीलमताई राजकारणाबद्दल लिहित नाही. काय आहे, राजकारण करायचं असेल ना तर ते सगळं लिहून चालत नाही, कारण राजकारण गुप्त ठेवावं लागतं. त्यामुळे काही वेळेला नाईलाज होतो असा की. आणि एक दुसरं, आमचे वाचक जे आहेत प्रेमळ, त्यांना अशी सवय असते की त्यातली ती पात्र शोधतात की हे पात्र तुमच्या जवळपास दिसतंय का म्हणून. आणि मग सगळे लोकांना वाटायला लागते का अरे मी याच्यात आहे का काय, मी याच्यात दिसतो का काय. त्याच्यामुळे मग मी ललित लिखाणाकडे जास्त वळले. हे खरं आहे. पण मला इच्छा आहे की आज ना उद्या ज्या वेळेला तेवढा आपला समाज मला असं वाटेल परिपक्व होईल तर मी माझ्या नावाने किंवा आज एक सिक्रेट सांगून टाकते की टोपण नावाने राजकीय कादंबरी लिहावी असं मला वाटतं. पण त्यातलं काय आहे की त्यातून सुद्धा लोक ओळखून घेतील. त्याच्यामुळे पण तरी अपेक्षा अगदी योग्य आहे. आणि मला असं वाटतं की लोकांच्या ट्रोलिंगचा पर्वा न करता आपण निर्भीडपणे लिहिलं पाहिजे. बरोबर. सगळ्यात महत्वाचं की लिहितं व्हा आणि महिलांनी लिहितं होण्यासाठी जरा कमी बोला. हा जो काही मंत्र नीलमताईंनी दिलेला आहे तो आपण सगळ्यांनी पाळायला हवा. तर कदाचित आपले हात लिहिते होतील अधिक. पण सिसिलियाताई, मला हे विचारायचे की स्त्रियांच्या साहित्यामधनं भाषेची समृद्धी जी आहे ती किती प्रमाणात डोकावते, काय वाटतं याबद्दल? भाषेची समृद्धी ही सततच होत असते, काळानुसार होत असते, परिस्थितीनुसार होत असते. जितका माणूस सजग होत जाईल तितकी ही समृद्धी येत असते. परंतु मला असं वाटतं की आणखीन 2-3 कारणं याच्यामध्ये द्यावीत. आणि ती म्हणजे की आधीच्या संत साहित्यामध्ये आपण बघतोय की वेगवेगळ्या समाजातली माणसं लिहिती झालेली होती. वेगवेगळ्या धर्माची आणि पंथाची माणसं लिहित होती. आणि त्यामुळे जीवनाच्या गाभ्यालाच जणू गवसणी घातली गेली त्या काळामध्ये. म्हणजे गंबा सरदारांनी सांगितलेलं आहे की त्या काळामध्ये आध्यात्मिक लोकशाही निर्माण झालेली होती. आता 900 वर्षानंतर सांस्कृतिक लोकशाही निर्माण झालेली आहे की वेगवेगळ्या संस्कृतीची, वेगवेगळ्या पंथाची, वेगवेगळ्या धर्माची माणसं मराठीतून लिहितात. आणि जितकी ती लिहित जातील तितकी मराठी भाषा जास्त समृद्ध होत जाईल. दुसरा एक मुद्दा मला जाणवते की मला वाटतं सिसिलियाताई तुम्ही एक स्वतः उदाहरण आहात या बाबतीत. नाही, पण आपल्याकडे आणखीनही ज्यू समाजातल्या माणसांनी, बायांनी लिहिलेलं आहे, मुस्लिम समाजातील बायांनी लिहिलेलं आहे, जैन समाजातील बाया आहेत, अनेक समाजातल्या बाया आहेत. त्यांनी जास्त लिहितं झालं पाहिजे. हे लिहिते हात पुढे आले पाहिजेत असं मला वाटतं. दुसरा मुद्दा मला जाणवतो की बोलीभाषेमध्ये लेखन झालं पाहिजे. बोलीभाषा अधिक समृद्ध आहे आणि अनेक शब्द जे काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत ते पुन्हा सगळे उकरून काढून, जसा आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला
त्याप्रमाणे हे सगळे शब्द, कारण साहित्य सोनियाच्या खाणी तिकडे आहेत आणि त्या आपण काढल्या पाहिजेत, तर मराठी भाषा समृद्ध होईल. तिसरा एक मुद्दा मला जाणवतोय की कोशवाङ्मय निर्माण झालं पाहिजे. पुण्यामध्येच मंदाताई खांडगेंनी, साहित्यप्रेमी भगिनींनी स्त्रियांचा, महिला लेखकांचा कोश तयार केलेला आहे. राज्य मराठीनेही असे अनेक प्रकारचे कोश निर्माण केले, कन्या कोश निर्माण केलेला आहे. असे स्त्रियांच्या लेखनाचे, स्त्रियांच्या कार्याच्या संदर्भात लेखन, त्याचे कोश तयार झाले पाहिजेत. आणि एक शेवटचा मुद्दा असा आहे की व्याकरणाच्या आणि संशोधनाच्या आणि लोकसाहित्याच्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये माणसं पुढे आली पाहिजेत, महिला पुढे आल्या पाहिजेत, सर्वांनीच पुढे यायला पाहिजे. आपल्याकडे फक्त 2च महिलांचं, म्हणजे एक यास्मिन शेखचं नाव घेतलं जातं व्याकरणाच्या क्षेत्रामध्ये आणि सत्वशीला सामंतांचं नाव घेतलं जातं, पण या क्षेत्रामध्ये महिला नाहीयेत जास्त. लोकविज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या महिला नाहीयेत. तर त्यामुळे मला वाटते जितक्या महिला लोकविज्ञानाचा अभ्यास करतील आणि मग बोलीभाषेकडे जातील आणि नंतर जीवनाच्या गाभ्याकडे जातील, तो खरा गाभा आहे आपला, ती खरी आपल्या भाषेची आभा पण आहे. आणि म्हणून मला वाटते की या संदर्भामध्ये अभ्यास झाला तर जी सांस्कृतिक लोकशाही तेव्हा आणि आध्यात्मिक लोकशाही निर्माण झाली होती ती पुनश्च निर्माण होईल आणि मराठी भाषा समृद्ध होईल. आता धन्यवाद. मराठी भाषा जेव्हा आपण समृद्ध म्हणतोय आणि अभिजातता जेव्हा म्हणतोय, तेव्हा प्राकृत आणि पाली भाषेला सुद्धा जेव्हा आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा आपल्याच भाषेचे जे काही मूळ संदर्भ आहेत ते तिथे प्राकृतात आपल्याला सापडतात. आणि असे अनेक शब्द आहेत की जे आज आपण मराठीत वापरतो ते त्यावेळी प्राकृतात आहेत. आणि हा मूळ शोधून काढणं किंवा संशोधन या क्षेत्रात स्त्रिया आता आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून अश्विनीताई, मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की एक व्यक्ती म्हणून स्त्री भान जे आहे ते स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या लेखनातनं कसं जाणवतं, आणि जसं तुम्ही मगाशी उल्लेख केलात की वेगवेगळे क्षेत्र अजूनही आहेत की जिथनं ते अनुभव यायला हवेत, तर हे अनुभव येताना स्त्री भान हे किती प्रमाणात त्या लेखनातनं जाणवतं असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं की विभावरी शिरूरकरांपासून सुरू झालेला स्त्रीभानाचा जो धागा आहे तो आता पुढे खूप विकसित झालेला आहे. म्हणजे तुम्हाला गौरी देशपांडेंच्या सगळ्या कथांमधल्या स्त्रिया असतील, कमल देसाईंचं अतिशय विलक्षण पात्र कमल देसाईंनी तयार केली. त्याच्यानंतर आत्तापर्यंत लिहित्या असणाऱ्या सगळ्या, म्हणजे अरुणा ढेरेंपासून ते सानियांपासून ते नीरजा, सिसिलियापर्यंत. सिसिलिया ताई, या सगळ्यांच्याच लेखनामध्ये आपल्याला स्त्रीभान हे आहेच. आणि ते वेगवेगळ्या पद्धतींनी त्यांचं अनुभव विश्व आणि त्यांना जे आसपास दिसते. आणि मला असं वाटतं प्रत्येक मागच्या लेखिकेनंतर पुढे जी लिहिती आहे ती जी चौकट आहे ती पुढे नेऊन ठेवते. आणि हे स्त्रीभान आणि आत्ता अगदी अलीकडच्या काळामध्ये लिहिणाऱ्या आणि अनेक वेळेला समाज माध्यमांवर लिहिणाऱ्या, कारण समाज माध्यमांवरचं लिखाण हे काही वेळेला तेवढ्या गांभीर्यानं घेतलं जात नाही, पण अलीकडे मला वाटतं त्याच्यासाठीची सुद्धा संमेलन अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिलं आणि जातं. ते त्याला एक म्हणजे गांभीर्य येण्यासाठी त्याचं सुद्धा संकलन होणं. पण तिथं जशी सांस्कृतिक लोकशाही आपण आज म्हणतोय, कारण तुम्हाला जर माध्यमाचं बंधन नसेल आणि विशिष्ट पद्धतीनेच लिहायचं जर काही तुमच्यावरती सक्ती नसेल, तर मला असं वाटतं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना हव्या त्या पद्धतीने ते व्यक्त होत आहेत आणि असं खूप साहित्य निर्माण होतंय. या सगळ्यामध्ये स्त्रीभान आहे, परंतु त्याला एक गंभीर स्वरूप देणं त्याच्यामध्ये, कारण त्या सगळ्याला थोडीशी संशोधनाची जोड असणं, त्याच्या बाजूला हे शब्दकोशांचं पण काम होणं, कारण आज नव्याने तयार होणारे शब्द जे व्यामिश्र आहेत, इतर भाषांच्या संस्करणातून आलेले आहेत, त्याचं सुद्धा कुठेतरी संकलन होणं गरजेचं आहे, हे होणं गरजेचं आहे. आणि पुरुषांच्या साहित्यात, किंवा त्याला पण पुरुषांचं साहित्य असं नसतं, ते साहित्य असतं, कारण आपण ते परंपरेने बघत आलेलो आहे, एवढंच आहे. त्या साहित्यामध्ये तर अनेक जे उत्तम साहित्यकार आहेत त्यांच्यामधलं स्त्रियांविषयीचं भान हे तर सदैव एक महत्वाचा असा धागा या स्त्री साहित्याच्या विकासातला सुद्धा राहिलेला आहे. अगदी जयवंत दळवी, श्रीना पेंडसे यांच्यापासून बघितलं, शंकर पाटलांची जी वेणा नावाची कथा आहे, किंवा या प्रत्येकामध्ये आपल्याला हे स्त्रियांच्या विषयीचं भान दिसतं आणि त्यांनी मराठी साहित्याला निश्चितपणे समृद्ध केलं. त्यामुळं स्त्री साहित्य, स्त्रियांनी लिहिलेलं साहित्य हे वेगळं आपण काढत असतो, तेव्हा मराठी साहित्य विश्वाचं जे एक मोठेपण आहे, जी समृद्धी आहे, ती पुरुष लेखकांनी निर्माण केलेली स्त्री पात्र किंवा त्यांनी निर्माण केलेल्या नायिका
ती नाटकांमध्ये असतील, त्या कादंबऱ्यांमध्ये असतील, त्या कथांमध्ये असतील, त्या कवितांच्या माध्यमातून आलेले असतील, त्यांनी सुद्धा या साहित्य विश्वाला तितकं समृद्ध केलं असं मला वाटतं. अश्विनी, ते एक एक उपप्रश्न छोटासा. आता तुम्ही नायिका आणि म्हणालात तर त्यातनं एक लक्षात येतं, बऱ्याचशा कथांमधनं किंवा नाटकातल्या नायिकांमध्ये आपण बघतो की त्या स्त्रीवर अन्याय झालाय, ती स्त्री पीडित आहे, अशा प्रकारचं चित्रण जास्त केलं जातं. आज तुम्ही तिघी कर्तृत्ववान महिला आहेत, अशा कर्तृत्ववान महिलांचं चित्रण आपल्या कथा कादंबऱ्यांमधनं का होत नाही? मला असं वाटतं जे वृत्तपत्रांमध्ये नकारात्मक बातम्या का असतात, हा, कारण प्रत्येकाचं एक वाचन मूल्य जसं असतं तसं जे ते स्वीकारतात, ते ऐकतात, ते पाहतात, त्याचं पण एक मूल्य असतं. आणि थोडाफार कदाचित ह्याच्यामध्ये नाटक असेल, ते नाटक रंगभूमीवर येत असेल तर मग लोकांना काय आवडेल त्याचा एक भाग त्याच्यामध्ये येतो. परंतु आपल्याकडे असे उत्तम नाटककार झालेत, त्याच्यामध्ये आपल्याला तेंडुलकरांच्या नाटकांमधल्या स्त्रिया आहेत, म्हणजे तिथं अन्याय किंवा तरी त्या खूप वेगळ्या पद्धतीने त्या मांडलेल्या आहेत. आता अनेक वेळेला नाटकांचं व्यावसायिकरण होत असताना काही वेळेला आर्थिक मुद्दा लक्षात ठेवून काय लोकांना आवडेल, कुठल्या प्रकारचं प्रेक्षक येईल, या दृष्टीने पण ते केलं जातं. पण जे निखळ साहित्य असेल, जे सच्च साहित्य असेल, त्याच्यामध्ये अशी कुठलीही भूमिका न घेता आणि मग कदाचित जर अशा स्त्रियांची वर्णनं येत असतील आणि तेच खरं असेल तर कदाचित समाजाला मग कुठेतरी पुढे जावं लागेल. स्त्री पुरुष दोघांनाही आपली विचारांची पद्धती बदलावी लागेल आणि तो एक ती कदाचित मर्यादा आपल्याला ओलांडण्याची गरज आहे अजून. बरोबर. तेही एक लक्षात घेणं कारण गरजेचं आहे. असू शकतं. आणि हा सगळाच विचार जो आपल्यामध्ये आला तो सावित्रीबाई फुले तिथून सुरुवात झाली. आणि आज मला वाटतं या प्रांगणामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाचं हे प्रांगण आहे आणि इथे आपण हा परिसंवाद करतोय. या परिसंवादाच्या संपूर्ण समारोपाकडे येताना मी नीलमताईंना शेवटचा प्रश्न विचारतेय की एकंदरीत समाजाचं चित्रण हे कुठेतरी कथा, कादंबरी, जे काही एकूण साहित्य आहे, ललित लेखन असेल, त्यावर पडत असतं. तुम्ही स्वतः स्त्री चळवळीशी खूप जवळून जोडलेल्या आहात आणि हे वर्ष स्त्री चळवळीचं 50वं वर्ष आहे. या टप्प्यावर आत्ता तुम्हाला स्वतःला काय जाणवतंय की स्त्री लेखन किंवा हा जो काही बदललेला भाग आहे तो साहित्यामध्ये आला पाहिजे, कसा आला पाहिजे आणि किती प्रभाव या सगळ्याचा साहित्यावर आहे? एकतर स्त्रियांच्या जाणीवांचा प्रवास आपण पाहतोय की समाजामध्ये आणि शासनाच्याकडून बघण्याचा दृष्टिकोन हा सुद्धा गेल्या 50 वर्षामध्ये हळूहळू बदलत गेलेला आहे. स्त्रियांनी लिहिलेल्या पूर्वीच्या साहित्यात सुद्धा किंवा अगदी पण लक्षात कोण घेतो पासून पाहिलं तर स्त्रीच्या उद्धाराची भावना होती. त्यामुळे स्त्रिया गरीब बिचाऱ्या आहेत आणि त्यांना कुणीतरी मदतीचा हात देणार, अशा या गरीब बिचाऱ्या स्त्रिया, त्याच्या पलीकडून आपण स्त्रियांच्या विकासाच्या भूमिकेकडे गेलो, त्यानंतर स्त्रियांच्या सक्षमीकरणाकडे गेलो आणि त्याच्या पुढे आता शाश्वत विकासाचं नेतृत्व करणारी स्त्री, असा एका बाजूला बदल आपल्याला जो दिसतोय. विशेषतः पंचायत राजमध्ये महिलांना 50% आरक्षण मिळालं आणि त्याच्यानंतर आपल्याला जो बदल हवासा वाटतोय तर त्याच्यात म्हणजे आपल्या इथले नव्हते, तामिळनाडूतल्या काही अधिकाऱ्यांचं सर्वेक्षण केलं गेलं तर त्यांना विचारलं की तुम्हाला महिलांमध्ये काय फरक झालेला दिसतोय, तेव्हा त्यांनी सांगितलं की आरक्षणाच्या पूर्वी त्या फुलपाखरासारख्या होत्या आणि आरक्षणानंतर त्या सापासारख्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की काय नजरेने लोक बघतायत तिच्यातल्या बदलाकडे, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि ती नजर, ती भूमिका बदलणं हे आपल्या सगळ्यांच्या समोरचं आव्हान आहे. दुसरं मला असं वाटतं की हे सगळे बदल जे घडलेत त्याच्यामध्ये समाज माध्यमांवर लिहिण्याच्या संदर्भात आपण खूप अनुकूलतेने बोललो आणि ते योग्य आहे, कारण त्याच्यावरती तसं प्रसिद्ध ते होतं. परंतु त्याचबरोबर चिरस्थायी किंवा कायमस्वरूपी राहणारं लिखाण म्हणून अजूनही मुद्रित शब्दाला फार महत्व आहे. आणि यामध्ये कुणी ना कुणी दिलेलं प्रोत्साहन हे फार महत्वाचं असतं. त्याचबरोबर प्रोत्साहनाबरोबर पीडितांच्या बद्दलचा जो मुद्दा आहे, तर जे दबले गेलेले आहेत, ज्यांचं दुःख समोर आलेलं नाहीये आणि त्याच्यामधून त्यांनी मार्ग कसा काढला, यातून अनेकांना प्रेरणा मिळते. आणि म्हणून सुद्धा अशा कथा कादंबऱ्यांमध्ये नायिका या प्रकारची दिसते. दुसरं, यशस्वी स्त्रीची प्रतिमा आज समाजात काय आहे हे जर का तुम्ही विशेषतः मालिकांमध्ये पाहिलं किंवा काही सिनेमांमध्ये, तर यशस्वी स्त्री म्हणजे दादागिरी करणाऱ्या पुरुष नेत्याचं तसंच प्रतिरूप करणारी स्त्री म्हणजे स्त्रीचं नायिका असं धरलं जातंय. आणि म्हणून ती किडनॅपिंग करत असते, त्याच्यानंतर अजून काय बऱ्याच गोष्टी करत असते,
किंवा एक म्हणजे मी आता नावं घेत नाही पात्रांची, पण अत्यंत निगेटिव्ह, नकारात्मक. त्यामुळे ती यशस्वी झालेली आहे ती कुठेतरी सामान्य लोकांसाठी काम करून यशस्वी होण्यापेक्षा काहीतरी कसली तरी तडजोड करून झालेली आहे. आणि मध्यंतरी एका वृत्तपत्राने छान सर्वे मांडला होता की जेव्हा एखादा पुरुषाचं यश असं मांडलं आणि नाव सांगितलं नाही की तो पुरुष एका महिला आहे की एका एका व्यक्तीला असं यश मिळालं, आणि जेव्हा कळलं की ती व्यक्ती माहीत नाही महिला आहे का पुरुष आहे, तिथे लोकांच्या प्रतिक्रिया वेगळ्या होत्या. ज्या वेळेला स्त्री तशी यशस्वी आहे असं आलं, त्याबरोबर अनेक लोक म्हणाले म्हणजे ती दिसायला सुंदर असेल, काही लोक म्हणाले की तिने कोणाशी तरी अफेअर केलं असेल, काही लोक म्हणायला लागले की तिला कोणीतरी घरून वारसा मिळाला असेल. त्याच्यामुळे स्त्रीच्या यशाकडे बघण्याची दृष्टी सुद्धा लोकांची वेगवेगळ्या प्रकारची आहे. आणि यशाच्या व्याख्या काय आहेत आपल्या, हा पण महत्वाचा प्रश्न आहे. कारण यश म्हणजे अमुक एक पद मिळणं एवढंच यश नसतं जगामध्ये. अनेक आम्हाला अशा आफ्रिकेतल्या बायका भेटल्या, मी आता सगळ्या तपशिलात जात नाही, की फिमेल जेनायटल म्युटिलेशन, छोट्या मुलींचं जे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून स्त्रीत्वाचं उपभोग घेता येऊ नये अशी जी शस्त्रक्रिया करतात, याच्यासाठी ज्या महिलेने आयुष्य समर्पित केलेलं आहे तिचंही आत्मचरित्र तेवढंच महत्वाचं आहे. तिला भलं कुठलं पद मिळालं नसेल पण तिचं काम पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून समाजात जेवढं त्याची दखल घेतली जाईल तसतसं समाजातल्या सर्व घटकातल्या स्त्रिया आणि पुरुष बोलायला आणि लिहायला लागतील असं मला वाटतं. पण हे ट्रोलिंग होताना सुद्धा महिलांना काय प्रकारचं ट्रोलिंग होतं याच्या जगात सगळीकडे असं दिसतंय की पुरुषाला ट्रोल करताना म्हणतात की तुला खून करून टाकू, आणि स्त्रीला ट्रोल करताना म्हणतात की तुझ्यावर बलात्कार करून तुझ्या मुलीला धडा शिकव. आणि अनेक महिलांनी गेल्या वर्षीच्या युएनच्या कार्यक्रमामध्ये स्वतःचे कॅमेरे ऑफ करून त्या व्हिडिओवरती जॉईन झाल्या आणि त्या म्हणाल्या की आमचे चेहरे दिसले की आम्हाला प्रत्येक ठिकाणी ट्रोलिंग होत आहे, नंबर शोधून किती गुप्त ठेवले तरी. त्यामुळे हे सगळं समाजातली जी अपप्रवृत्ती वाढतीये त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला दखल घेणं आणि चांगल्या माणसांच्या पाठीमागे उभं राहणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच. आणि हे सामाजिक भान जे आहे ते स्त्रीकडे आहे, ती स्वतः संवेदनशील आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात ती काम करत असताना सुद्धा स्वतःचं स्वत्व ती टिकवून ठेवते, व्यक्ती म्हणून पुढे येते. आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये माझघरातनं आलेलं जे साहित्य आहे ते कुठेतरी अगदी आकाशाला गवसणी घालण्याचा जे काम महिला करतायत त्याविषयी सुद्धा आलं पाहिजे, असं निश्चित आजच्या या परिसंवादाचं सूत्र म्हणायला हरकत नाही. अगदी समारोप करत असताना पद्मा गोळे यांची एक कविता आहे. मी एक पक्षीण आकाश वेडी, दुजांचे मला भान नाही मुळी. डोळ्यात माझ्या असे एक आकाश, श्वासात आकाश प्राणांतळी. अशी झेप घ्यावी असे सूर गावे, घुसावे ढगा माझी बाणांपरी. आणि ढगांचे अबोली भुरे केशरी रंग, माखून घ्यावेत पंखावरी. अशी ती स्त्री आहे आणि ती संवेदनशीलता आपण सगळ्यांनी जपली पाहिजे. मराठी भाषेच्या सगळ्या प्रवासामध्ये स्त्री साहित्याचा एक वेगळा ठसा आहे आणि तो यापुढेही ते योगदान ठरत राहील असंच आज मी या निमित्ताने सांगू इच्छिते. आणि तुम्हा तिघींनाही मनापासून धन्यवाद. आणि आणखी एक गोष्ट, नीलमताईंच्या पुस्तकाचा विषय झाला तर युनिक फीचरचा जो स्टॉल आहे, स्टॉल क्रमांक 127, तिथे नीलमताईंची पुस्तकं सुद्धा तुम्हाला उपलब्ध असतील. आपण नक्की सगळ्या स्टॉलना भेट द्या आणि पुस्तकं विकत घेऊन वाचा. धन्यवाद.